ही भेळ आवडली, पण हे फक्त या दोघांना हे बोलते याला टेस्टच नाही आली. टेस्ट काय आहे? टेस्ट नाही आहे. एवढी संपवली तिघांनी. तुला आवडली ना? तर तुला आवडली भेळ? कशी होती? हिने हे खाल्लंय, शेव खाल्लं. हा बोलते पुरी खाल्ली तिने. हे का अशी का पण आणले? पडले. अच्छा मूग भजी आणले. चलो टूट पडो. संपेल घे. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी परेश. माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे वार शनिवार आणि आम्ही सगळे चाललोय ठाण्यात चाललोय. ठाण्याला ते उपवन आर्ट फेस्टिवल आहे 2024. तिकडे आम्ही आता भेट द्यायला चाललोय. म्हणजे तिकडचं वातावरण एन्जॉय करायला चाललोय, जिथे आपल्याला आर्ट, म्युझिक आणि कल्चरचं हे सगळं आपल्याला हे विषय आहेत सगळे, त्याबद्दल आपल्याला सगळं व्हिडिओ बघायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर आपल्याबरोबर आज आहेत माझे साडू मोरे भाऊजी, ही संध्या माझी वाईफ, ही संध्याची बहीण आहे हर्षताई, ही श्रिया, हा प्रांशू, हा माझा भाचा अत्तर्व, आणि ही हाय कर ही जुई हाय बोल. मित्रांनो आता आपण डायरेक्ट उपवनला भेटूया. तर मित्रांनो आता आपण ठाण्यामधील पोखरण गावामधील उपवन लेकला पोहोचलोय. हा जो उपवन लेक आहे तो ठाणा रेल्वे स्टेशनवरून 7.5 किलोमीटर आहे. आणि मित्रांनो हा 10वा वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सव 2024 कला आणि संस्कृती रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झालेला आहे. कारण तो शुक्रवारी 12 जानेवारी चालू झाला आहे, ते सोमवार 15 जानेवारी 2024पर्यंत चालू असणार आहे. आणि आता आपण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आता प्रवेश करतोय. समोर आतमध्ये गेला ते बघू शकता किती सुंदर रोषणाई केली आहे. आणि त्या समोरच आपल्या खूप गर्दी दिसते. आज शनिवार असल्यामुळे, वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे. आणि समोर आपल्या महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, ती आपण जवळून बघणारच आहोत. तर आता आपण पहिले बाईक पार्किंग करून घेऊया. आणि इथे बघू शकतो आपण बोर्ड लिहिले आहेत की संस्कृती आर्ट फेस्टिवल 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत असणार आहे. आणि इथे बाजूलाच ऑडिटोरियम आहे, तिथे हे चालू आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. तिथे आपण आज जाऊन बघूया काय चाललंय ते. आणि आतमध्ये आल्यावरती बघू शकतो इथे पाठीमागे बॅक स्टेज आहे, इथे तयार चालू आहे. आणि पुढे अनाउन्समेंट चालू आहे, म्हणजे पुढचा कोणता प्ले असणार त्याची. तर आपण आपण बाधी जाऊन जागा पकडूया, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ काढताना एकदम सोपे जाईल. आणि बघा कसं पूर्ण ऑडिटोरियम पूर्ण भरलेलं आहे, इथे फुल गर्दी आहे आज. एंड पीआर एंड मीडिया जो देख रहे हैं वह डॉक्टर नम्रता श्रीवास्तव जी, रमेश व्यास जी, दलवीर रील जी, राजेश तर मित्रांनो आता आपण 3-4 मिनिटं इथे त्यांचा प्ले बघितल्यानंतर आपण निघालोय. पाठीमागे बॅकस्टेज बघू शकता, पुढच्या प्लेची तयारी चालू आहे. आणि इथून आम्हाला पटकन निघावं लागणार आहे, कारण आम्ही न सांगता या ऑडिटोरियममध्ये आलोय प्ले बघण्यासाठी. तर इथून बाहेर पडल्यावरती समोर आपल्याला दिसत आहे की मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्वत्वाची व्यक्तित्व म्हणजे शिक्षण, हे स्वामी विवेकानंदजीचं वाक्य आहे. सुंदर वाक्य आहे. आणि बघू शकता आता नंतर थोड्या वेळाने गर्दी खूप वाढत चाललेली आहे. तर मित्रांनो आम्ही इथे बाहेर आलो आणि आम्ही चुकलेलो आहे, कारण माझ्या मोबाईलला रेंजसुद्धा नाही आहे. आणि आमची माणसं म्हणजे आम्ही जे 4, 5, 7, 8 जण आलो बरोबर, ते मागे पुढे झालेलो आहोत, कारण आम्ही न सांगता डायरेक्ट आतमध्ये घुसलो ऑडिटोरियममध्ये. तर आता बघू आम्हाला कुठे मिळतात आमची माणसं ती. आणि इथे बघू शकतो पाठीमागे सुंदर अशी मूर्ती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. तुम्हाला मी त्यांचा क्लोजअप दाखवतो बोलतो मागाशी. तर बघा किती गर्दी आजूबाजूला, सर्वजण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर प्रतिमेबरोबर आपले सेल्फीज आणि फोटो काढतात. आणि का नाही काढू नये, कारण मस्तपैकी फुलांनी सजवलेलं स्टेज आहे. पाठीमागे ऐतिहासिक असं बॅकग्राऊंड असलेलं भिंती, ते जे खांब आहेत ते, किंवा घुमट वगैरे, असं सुंदर असं बघून एकदम मन एकदम तृप्त झाले बघून. तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर नक्की मित्रांनो कमेंट सांगा, कारण
जसं आपण एंटर केलं तिथे सर्वात आधी आपल्याला जे आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचं दर्शन होतं. तर खूप मस्त वाटतंय, खूप छान वातावरण आहे इकडे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे नयनरम्य असं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे. जो ओपनचा तलाव आहे तिथे आतमध्ये एंट्री केली आहे. तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी जे झाड आहेत ते भिंतीनं सुद्धा मस्तपैकी पेंटिंग केलेले आहे. झाडांवरती रोषणाई केलेली आहे, हिरव्या रंगाची शाळू टाकलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्या पिलरवरती सजवलेले वायरिंग आहेत, म्हणजे लाईटिंग आहेत. खूप छान वाटतात आणि शनिवार असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे आणि जास्त करून तरुणाईने खूप हजेरी लावलेली आहे. आणि बघू शकतो इथे ह्या साईडला ऑडिटोरियम आहे जिथे आपण गेलो होतो डान्स बघायला. बाजूलाच आहे, तिथे डान्स किंवा म्युझिकचा आवाज येतो त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर टाकायला लागतोय, कारण मग कॉपीराईटचा इश्यू होतो. त्यामुळे मी जे काय बोलतो ते सुद्धा डिलीट होतं म्युझिक काढताना. सो आता आपण आतमध्ये आलो. बघू शकता पूर्ण असं सराउंड असं तलाव दिसते समोर. असं तिथे मोठ्यांसाठी जायंट व्हील वगैरे सगळं दिसतं आपल्या समोर. आता तिथे बरेचसे असे स्टॉलसुद्धा आहेत खाण्यापिण्याचे किंवा शॉपिंगसाठी. भरपूर खूप मोठं आहे, कारण माझ्या एवढ्या याच्यामध्ये माझ्या एवढा म्हणजे आतापर्यंत मी बघितलेला सर्वात मोठा हा फेस्टिवल दिसतोय मला. तर बघा कशी रोषणाई केल्यामुळे तलावामध्ये प्रतिबिंब पडतंय ते किती सुंदर वाटतंय. आणि हे आपली बच्चा पार्टी एन्जॉय करतात तिकडचा तलावाचा व्ह्यू. सगळ्यांना आवडला व्ह्यू. विचारलं मी कसा वाटतं मला, ते सर्व खूप छान वाटतं. आणि इथे भाऊजी नेहमीप्रमाणे आपल्या फोनवरती बिझी आहेत. तर त्याला आता आपण थोडं पुढे चाललो आहे. पुढे गेल्यावरती साईडला इथे बोटिंगसाठी लाईन लागले. सगळे तरुणाई म्हणजे पुढपर्यंत बघतोय तर सगळेजण आपले फोटो सेल्फीज मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर सगळे फोटो शेअर करतायत, फोटोज काढतायत. मग कारण खूप चांगलं दृश्य दिसतं इथून. आणि इथे पुढे आल्यावरती बघू शकतो आपण जे आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला भाऊजी सांगतात की त्याच्या पाठी मंदिर दिसते भगवानचं. ते गणपतीचं मंदिर आहे जिथे होणार सुमिया घरची जी जान्हवी होती ती इथे पूजा करायला येते. तर ते शूटिंग इथे व्हायची. गणपती तुम्हाला आठवत असेल तर बघा, कारण इथे शूटिंग व्हायची ते भाऊजी सांगते आम्हाला. तिथूनच मंदिराच्या ते डाव्या बाजूला इथे बोटिंग चालू आहे. त्यामुळे जे हौशी लोक होते ज्यांना बोटिंग करायचे होते तर सगळ्यांनी लाईन लावली इथे. आणि इथे आपला बोर्ड पण लिहिला आहे की बोटिंगचे किती पैसे होतील. तर इथे लिहिलं आहे की 90 रुपये, 90 आणि 30 रुपये म्हणजे प्रतिप्रवासी. पॅडल बोटचे 90 रुपये प्रति व्यक्ती आणि मशीन बोटचे म्हणजे फेरी बोटचे 30 रुपये प्रति व्यक्ती असं इथे लिहिलेलं आहे. आणि बरेचसे हौसी लोक असे लाईनमध्ये उभे आहेत बघा बोटिंग करण्यासाठी. आणि खूप मस्त दृश्य दिसतं. ते बोटिंग केलं ते अजूनच खूप छान वाटत असेल. तर आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे आम्हाला पूर्ण फिरत होतं तलाव. त्यासाठी आम्ही काही बोटिंग वगैरे केली नाही. आम्ही पुढे चाललो थोडं वेळ. पुढे बघितलं होती खूप असे स्टॉल होते, पाणीपुरीचे, पावभाजी वगैरे सगळं, कॉफी, चहा, आणखी सँडविच, वडापाव जे सगळ्याचे ते स्टॉल होते साईडला. आणि त्याच्या डाव्या बाजूलाच बसायला सुंदरशी अशी अरेंजमेंट केली होती. बघा खूप गर्दी आहे इथे पुढे जाण्यासाठी, कारण हा मेन एंट्रन्स आहे. इथून लोक राऊंड मारून असे पुढे रस्त्याला तिथे पोहोचतात. तर खूप गर्दी होती. बसण्याची अरेंजमेंट खूप, स्वच्छता खूप होती, एकदम नीटनेटक्या आणि असा आनंददायी असा परिसर होता. पूर्ण फॅमिली सकट लोक मित्रमैत्री सकट आले होते इथे. यात हा सोहळा जो ओपन आर्ट फेस्टिवल 2024 यासाठी सगळ्यांनी हजेरी लावली होती. आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये श्री प्रभू रामाचे आगमन होणार आहे. त्यासाठी इथे बघू शकता समोर सुंदरपैकी लायटिंगमध्येच प्रभू जय श्री राम असं लिहिलं आहे. खूप छान वाटत आहे इथे बघितल्यावरती. आणि ते जय श्री रामचे प्रतिबिंब पूर्ण असं पाण्यात सुद्धा पडलं आहे. ते खूप छान वाटत होतं. इथे आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि खूप मस्त वातावरण वाटतं मित्रांनो. आणि इथे पुढे होती इथे आर्ट गॅलरी होती उजव्या बाजूला, जिथे सगळे दिग्गज पेंटर्स होते, पेंटिंग करणारे कलाकार होते, त्यांनी पेंटिंग इथे ठेवलं होतं. तर सर्वात जास्त पेंटिंग मला आवडली ती समोर दिसत आहे आपले प्रभू श्री रामाची पेंटिंग करत आहेत इथे ह्या. आणि खूप मस्त वाटते प्रभू श्री राम आणि आपले लक्ष्मण, सीतामाई, इथे टेलिफोन, तिथे अयोध्येचं पेंटिंग आहे. आणि इथे यांचं नाव आहे अद्वित नारावडेकर आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा आहे. यांनी ही पेंटिंग केलेली आहे प्रभू श्री रामचंद्रांची. त्यानंतर मग आपले हनुमान, नंतर लक्ष्मण आणि सीताबाई यांची पेंटिंग केली. खूप छान पेंटिंग वाटत होती. असं बघत राहत आम्ही. खूप गर्दी आलेली ही पेंटिंग बघण्यासाठी.
तर असं वाटत होतं की खरंच 22 तारखेचा जवळ येत आहे, प्रभू श्री रामचंद्र यांचे आगमन होणारे अयोध्येमध्ये असं फुल इथे वाटत होता, असा फुल वाइब इथे वाटत होता. तर मित्रांनो इथे आले होते, आम्हाला शास्त्रीय संगीताचा आवाज आला, खूप मधुर असा आवाज येत होता आणि जे म्युझिक होतं ते पण खूप छान होतं. तर पुढे जाऊन आम्ही निघालो ऐकायला की नक्की कुठनं आवाज येतो इथून, कारण काय दिसत नव्हतं, पूर्ण लायटिंग होती. तिथे पुढे आल्यावरती ही जी कमानी आहे मस्तपैकी असं एक ऐतिहासिककालीन असं जी कमानी आहे त्याच्या खालून पुढे गेलो तर सुंदर असं एक तलाव आहे. त्या तलाव आपला जे तलाव आहे त्या तलावामध्ये त्यांनी सेट बांधला होता आणि तिथे गायनाचा प्रोग्राम चालू आहे. तुम्ही बघा, ऐका तुम्ही नक्की ऐका, खूप छान वाटतं ते म्युझिक. शास्त्रीय संगीताचा आल्हाद घेतल्यानंतर म्हणजे एकदम मधुरमय गाणं ऐकल्यानंतर आम्ही पुढे आल्यावरती इथे कमानी आहे, कमानीच्या आतमध्ये गेल्यावरती ची जी रोषणाई आहे ना ती एकदम कमाल होती. मित्रांनो तुम्ही बघू शकता, गर्दी तर वाढतच चालली होती, गर्दी खूप वाढतच चालली होती. आणि इथे आल्यावरती बघा किती लायटिंग मस्त केलेली आहे, झाडांवरती रोषणाई खूप छान केलेली आहे. आणि मग इकडे आल्यावरती पोलिसांचा बंदोबस्त पण भरपूर एकदम कडक होता. आणि आमचं सगळ्यांचं लक्ष येतं जायंट व्हील आहे बाजूला, जे तिकडे मोठ्यांसाठी गेम्स होते ते जायंट व्हील वगैरे किंवा रो ट्रेन असे ते सगळं तिथे आमचं लक्ष गेलं. सगळ्यांना मी ठरवलं की आपण तिकडे जायचं, पण तिथे आतमध्ये गेल्यावरती खूप गर्दी होती. त्यामुळे मी इथे आल्यावरती सगळ्यांना हे वातावरण आवडल्यामुळे सगळ्यांना फोटोग्राफी करण्यास सुरुवात झालं. आणि हा जो मेन एंट्रन्स आहे जिथे आतमध्ये आपल्याला पूर्ण गेम्स वगैरे जे जत्रा असते जत्रेमध्ये जेवढे गेम्स असतात तर ते इथे आतमध्ये ते बघू शकते, खूप गर्दी येते. तर मी आतमध्ये जाता आपल्याला उजव्या बाजूला असं हे दिसत आहे, उजव्या बाजूला बघितल्यावरती पानांची व्हरायटी होते, म्हणजे आपण पान खातो गोड पान वगैरे हे जे सगळं व्हरायटी आहे, चॉकलेट पान, आणखीन भरपूर अशी वेगळ्या भरपूर व्हरायटी होत्या पानाच्या. हे पहा चॉकलेट पान. आणि पुढे गेल्यावरती मी पहिलं बंदुकीने, ह्या गेमला काय बोलतं मला माहिती नाही की तुम्ही कमेंट सांगा, की बंदुकीने फुगे फोडायचे आणि प्राईज जिंकायचा तो गेम इथे चालू होता. आणि पुढे गेल्यावरती हा जो नेहमीचा फेमस गेम आहे जो आपल्या प्रत्येक जत्रेमध्ये असतो, ते जे बॉल्स असतात छोटे छोटे, ते बॉल त्या जो रो आहे त्या रोमध्ये गेल्यानंतर जो नंबर आहे त्या नंबरची इक्वल जी बेरीज होऊन जे आपल्याला बक्षीस मिळते, लिहिले काय काय बक्षीस आहे ते, तो हा गेम होता. त्यानंतर हा जो गेम आहे तो रिंग टाकण्याचा. मुळात तर ती जी रिंग आहे ना तेवढ्या ह्याच्यामध्ये बसत ती रिंग एकदम छोटी असते, त्यावर क्वचितच ते रिंग तिथे बसते, त्या जे आपले नोट्स आहेत त्याच्यावरती क्वचितच बसते. त्यामुळे आम्ही हा गेम खेळून झालं, पूर्ण अनुभव या गेमचा. त्यामुळे आम्ही परत कधीच हा गेम खेळत नाही इथे आल्यावरती किंवा कोणत्याही जत्रेत गेल्यावरती. आणि पुढे गेल्यावरती बघू शकता खूप आता हे सगळे ते पूर्ण गेम्स आहेत भरपूर लहान मुलांसाठी, जम्पिंग बॅग,
इथे आतमध्ये आलं ते खाण्यापिण्याचे भरपूर सारे असे ऑप्शन होते. आणि हे बघू शकता आपला कापूस. आता तुम्ही लहानपणी काय बोलून आठवत नाही, पण लहानपणात आमचा फेवरेटचा खाऊ होता हा. तर खूप छान वाटतं बघून, बालपण आठवलं. त्याच्यानंतर हे चीज पॉपकॉर्न, शेजवान पॉपकॉर्न आणि साधे पॉपकॉर्न, कॅरमेल पॉपकॉर्नचं ते शॉप आहे. आणि ह्या साईडला हा पूर्ण खाऊ गल्ली होती आतमध्ये. त्याच्यामध्ये सँडविच, नंतर दाबेलीपासून चायनीजचे पदार्थ, पावभाजी आणि नूडल्स, पाणीपुरी असे बरेचसे स्टॉल इकडे होते. आणि खूप गर्दीसुद्धा होती, लोकांना खाऊयाने खूप गर्दीसुद्धा केली होती. आणि ही अशा प्रकारे गर्दी होती की कोण इथे एखादा जरी हात सुटला लहान मुलाचा तर शोधणं भरपूर मुश्किल होऊन जाणार, एवढी गर्दी तर वाढत चालली होती. तर मला वाटतं आता जवळजवळ 10:30 वाजले असतील, 10:30 पावणे 11 वाजले असतील रात्रीचे. कारण बघता बघता 2-3 तास असे कसे निघून जातात ते कळणार पण नाही मित्रांनो तुम्हाला. आणि आज उद्याचा शेवटचा दिवस आहे तर तुम्ही नक्की हजर लावा. आणि इथे बाहेर आल्यावरती हे काय ह्याला काय म्हणतात ते नक्की काय म्हणून सांगा मित्रांनो. कारण खूप फनी आणि डेंजरस वाटतं. लहान मुलं सगळी घाबरून लांब पळत होती बघून. आणि इथे आम्ही पिझ्झा ट्राय केला, पिझ्झा घेतला. त्यानंतर मग तू पे करा, मेन्यू खाता हूँ पकड़. आल्यावर होती कसं वाटतंय जत्रेमध्ये आल्यावर तुला रे? चांगलं वाटतं. जुई छान वाटते. ठीक आहे. ओके ओके. गरम आहे भरपूर. पोटॅटो काय घ्यायला काय जात फिस्टर. हा फिस्टर येतं ताई, छान लागते. गेलं खबर मित्रांनो, बरोबर. पिझ्झा मागवला आहे. पिझ्झा खूप छान. सगळं गाडा बिझी आहे. फक्त हा जो आहे पोटॅटो पहिले नको बोलत, आता सगळं तुटून पडायचं, पूर्ण ऑपरेशन करून टाकलंय. हे आता पहिला गरम लागलं. ही बघ कसं आहे, मस्त कसं आहे, खूप छान. काका पण नको बोलतो आता. काका पण हे ना तो माझ्या मित्राचं आहे. हा का? काय बघ ते दाखव ना, हे दाखव. ऑपरेशन केलं, पूर्ण पोस्टमॉर्टम करून टाकलंय. हा नको नको बोलू. कसं आहे, हा कसं आहे, एकदम छान आहे.
पुढे 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 मस्त एवढं कसं सुपर सुपर तुला खायचं आहे बस. सगळ्यांना ही भेळ आवडली, पण हे फक्त या दोघांना हे बोलते त्याला टेस्टच नाही आली. टेस्ट काय आहे? टेस्ट नाही आहे. एवढी संपवली तिघांनी. तुला आवडली ना आत्र? तुला आवडली भेळ? कशी होती? तिने हे खाल्लंय शेव खाल्लं. हा बोलते पुरी खाल्ली तिने. भाऊजी आता भजी कांदा भजी आणायला गेले. आता बघू आपण कांदा भजी टेस्ट लागते. ते पण एक ते तिथे लिहिलं आहे स्वामी समर्थ महिला गृह उद्योग कॅटरर्स. तिकडून भाऊजी आणायला गेलेत. ते काय कर बस खाणं करत बस. आणि भाऊजींनी भेळ आपला कांदा भजी आणलेली आहे. हे अशी कथा पण आणले पडले. अच्छा मूग भजी आणले. चलो टूट पडो टूट पडो टूट पडो. घे संपेल घे. टेस्ट का आहे घे. घे करो. मित्रांनो, जिथून आपण ब्लॉगर सुरुवात केलेली आहे तिथे आपण येऊन पोहोचलो होता. तिथे पाठीमागे स्टेशन चालू होतं आणि पाठीमागे महाराजांची प्रतिमा आहे. आणि आता रात्रीचे 11:15 वाजले आणि आता आपण ब्लॉग इथे बघा. वी लव्ह संस्कृती फेस्टिवल. हे आपले व्ह्युअर्स आहेत, मोठे फॅन आहेत ना आमचे, आपल्या चॅनलचे. आमच्या चॅनलचे तुम्ही लोक फॅन आहेत ना? सबस्क्राईब केलं ना सगळ्यांनी? आज स्कूलला पण सांगायचा, शाळेत पण सांगायचं मित्रमैत्रिणींना. ते बोलले त्याला ओळखत नाही तर काय म्हणून तर सांगायचंय. ओळखत नाही म्हणून तर सांगायचंय. तर आपण आता हा ब्लॉग इथे संपवतोय. संध्याकाळला कोणतरी फोन आला नेहमीप्रमाणे. तर ताई कसा वाटला एकंदरीत प्रवास आपला? जवळजवळ 3 तास 3.5 तास आम्ही फिरलो ना. मग मोरे कसं वाटलं मला? 3-3.5 तास फिरलो आपण. तुही कसं वाटलं तुला? जत्रा कशी वाटली? फैर कसा वाटला? मस्त वाटली. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता आम्ही इथे संपवतोय. हा ब्लॉग पूर्ण बघितल्यावर खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.